आज नेते छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांसाठी बॅटिंग केल्याचं पाहायला मिळालं। ओबीसींच्या हक्कासाठी फडणवीसांनी काम केलं आणि त्यामुळेच फडणवीसांना टार्गेट केलं जातंय असा आरोप भुजबळांनी केला। 132 आमदार निवडून आणलेल्या भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे असंही ते म्हणाले। तसंच 2 ते 4 दिवसात शपथविधी होईल असा अंदाजही त्यांनी वर्तवलाय। सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, शक्ती पाठीमागे उभं केली आहे। म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करतायत। आपण पाहिलं ते होऊ नये म्हणून सगळे निरर्गल जे आहेत भाषा सुरू आहे। याचं कारण तेच आहे की त्यांनी ओबीसीच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून काम केलं। 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे। शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करीन, परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे। फडणवीस साहेबांनी ती सुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते, पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश म्हणून आणि पूर्णपणे 100% त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं। त्यामुळे हे बाकीचे प्रश्न जे आहेत हे आता इथे निर्माण होत नाहीत। 3-3 पार्ट्याचं किंवा 2-2 पक्षाचं त्यावेळेला सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो, समजूत काढावी लागते आणि मग एकत्रितपणे जो आहे निर्णय घ्यावा लागतो म्हणून वेळ लागतो। काही वेळेला आपल्याला पाहिलेलं आहे आपण महिनासुद्धा वेळ लागलेला आहे। त्या मनाने हा वेळ काहीच नाही आहे 2-4 दिवसाचा आणि मला असं वाटतं की 2-4 दिवसामध्ये आणखीन हे शपथविधीचे कार्यक्रम निश्चितपणे उरकले जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।